पेपर किंवा पहिली प्रश्नपत्रिका आपल्या हाती आलेली आहे. आगामी होणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षांसाठी या प्रश्नपत्रिकेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि फार लक्षपूर्वक आपल्याला ही प्रश्नपत्रिका अभ्यासावी लागेल की जेणेकरून या वर्षीचा म्हणजे 2021च्या लेखी परीक्षेचा नेमका ट्रेंड पोलीस भरतीचा कसा असणार आहे हे स्पष्ट करणारी ही प्रश्नपत्रिका असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रश्नपत्रिकेला समजावून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात. एकंदरीत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं आहे. वेळ 90 मिनिटे. आजचाच पेपर आहे 3/9/2021. एकूण प्रश्न आहेत 100, एकूण गुण आहेत 100. ओके. कोल्हापूर जिल्हा पोलीस भरती सन 2019 बॅट्समन या पदासाठीची ही प्रश्नपत्रिका आहे आणि यामध्ये उमेदवारांसाठीच्या ज्या सूचना आहेत त्या सूचना इकडे दिलेल्या आहेत. प्रश्नपत्रिका पडताळून घ्यावी वगैरे. प्रश्नपत्रिकेला असलेला संचाचा क्रमांक लक्षात घ्या. इथं एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला नोटीस करायची आहे की 4 सेट असणार आहेत. प्रत्येक प्रश्नपत्रिकेचे 4 सेट असणार आहेत. म्हणजे MPSCच्या पॅटर्ननुसार कुठेतरी पोलीस भरतीची लेखी परीक्षा होण्याची शक्यता किंवा आता ही झालीच आहे असं आपल्याला इथं स्पष्ट होत आहे. ओके. तर एकूण 100 प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नास 1 गुण याप्रमाणे 100 गुणांचे आहे. सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. फार महत्त्वाचं आहे. इथं निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तेव्हा आपल्याला प्रत्येक प्रश्न सोडवायचा आहे आणि येत नसला तरी सोडवायचा आहे हे इथं प्रत्येकानं नमूद करून घ्यायचं आहे. तर निगेटिव्ह मार्किंगचा प्रश्नच येत नाही आहे. हॉल तिकीट व उत्तरपत्रिकेवरील दिलेल्या सर्व सूचनांचे उमेदवारांनी वाचन करायचं आहे. कच्चे काम करण्यासाठी उमेदवारांना प्रश्नपत्रिकेत जागा दिलेली आहे आणि त्याच ठिकाणी उमेदवारांनी कच्चे काम करायचं आहे. त्यासोबत इथे एक ताकीदसुद्धा दिली आहे. या प्रश्नपत्रिकेसाठी विहित केलेली वेळ संपेपर्यंत ही प्रश्नपत्रिका कोल्हापूर पोलिसांची मालमत्ता असून ती परीक्षा कक्षात उमेदवाराला परीक्षा देण्यात आलेली आहे. ही वेळ संपेपर्यंत म्हणजे लक्षात घ्या, आता वेळ संपून गेली आहे म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. अन्यथा हे चुकीचं झालं असतं. तर एकंदरीत जे 100 प्रश्न आहेत ते 100 प्रश्न कोणते आहेत आपण सुरुवातीला बघूयात. तर आत्ता जी आपल्याकडे PDF आली आहे त्यात प्रश्न क्रमांक 14 आहे, परंतु प्रश्न क्रमांक 1 इथं उपलब्ध नाही आहे. तो मी तुम्हाला वाचून दाखवतो. तर या D क्रमांकचा हा सेट आहे आणि या D क्रमांकामध्ये बघा पहिला प्रश्न जो आहे तो आहे ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते आणि एकूण त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि तलाठी. ट्रेंड तुम्ही लक्षात घ्यायचं आहे फक्त. आत्ता उत्तरं तुम्हाला सर्वांना येत असतील याबद्दल माझ्या मनात दुमत नाही आहे. कुणालाही दुमत असण्याचं कारण नाही आहे, कारण तितका अभ्यास आता तुमचा इतक्या वर्षामध्ये झालेला आहे, परिपक्व अभ्यास झालेला आहे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की आपल्या अभ्यासाला अनुसरूनच ही प्रश्नपत्रिका आहे आणि ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला आहे त्यांच्यासाठी फार अतिशय सोपा असा हा पेपर दिसून येईल तुम्हाला. दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत मात्र जिल्हा परिषदा टिंबटिंब आहेत. मग त्यामध्ये 32, 34, 36, 38 इतक्या सोप्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळणार आहेत. प्रश्न तिसरा आहे सागर तळावरील पर्वतरांगाला टिंबटिंब म्हणून ओळखतात. तर जलमग्न पर्वत, खंडांत उतार, सागरी डोह आणि पर्वत असे 4 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे कुठेतरी तुमच्या लक्षात येईल की आता 2 प्रश्न अतिशय सोपे होते आणि आता तिसरा प्रश्न थोडासा मग डीप. मग ही जी भौगोलिक संज्ञा ज्याला आपण म्हणतो म्हणजे भूगोलामधला हा एक डीप प्रश्न आहे की सागरी तळावरील पर्वतांना टिंबटिंब म्हणून ओळखतात. म्हणजे भूगोलाचा अभ्यास ज्यांचा चांगला आहे त्यांना नक्कीच याचं उत्तर देता येईल. परंतु आता इथं अलर्ट होण्याची वेळ आपल्या सर्वांवरती आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी वरवरचा अभ्यास आहे त्यांनी कुठेतरी आता अभ्यासाची खोली वाढवण्याची गरज आहे, कारण हा प्रश्न त्या स्वरूपातला आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. तर एकंदरीत इतिहासाशी संबंधित प्रश्न. त्यामध्ये पर्याय दिलेत लोकमान्य टिळक, रासबिहारी बोस, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा प्रश्न येत असेल. प्रश्न क्रमांक हा 4 आहे. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाची उत्तर येत आहेत त्यांनी प्रश्न क्रमांक टाका आणि त्याचं उत्तर पर्याय तुम्ही कमेंट्समध्ये टाकले तर मला आनंद होईल. पुढचा प्रश्न आहे द्वंद्व समासाची उदाहरण कोणते. आता मराठी व्याकरण म्हणजे लक्षात काय येते आपल्याला की प्रश्न 2 भूगोलाचे, 1 इतिहासाचा, 1 मराठीचा असं शफल करून प्रश्न टाकलेले आहेत. ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही याची पण तयारी करून घ्या की 1 सलग तुम्हाला भूगोलाचे, 1 सलग इतिहासाचे, 1 सलग मराठीचे, 1 सलग गणिताचे असे प्रश्न न विचारता ते शफल करून टाकलेले आहेत. तर याची सुद्धा तयारी आपल्या सर्वांनी करायची आहे. अशा स्वरूपाच्या मॉक टेस्ट आपण सोडवण्यावरती भर द्यायचा आहे की ज्यामध्ये प्रश्न हे शफल करून टाकलेले किंवा मिक्स करून टाकलेले असतील. लक्षात घ्या. आणि पुढचा प्रश्न आहे
आणि थकवा ही टिंबटिंब अव्यय आहेत. मराठी व्याकरणाशी संबंधित आहे. पायाखाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. म्हणजे हे एकंदरीत 3 प्रश्न हे मराठी व्याकरणावरचे झाले. आणि आता पुढचा जो 8वा प्रश्न जो आहे तो आहे प्रति चौरस मीटर 600 रुपये प्रमाणे एका आयताकार भूखंडाची किंमत 4,20,000 आहे व भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल असा हा प्रश्न आहे. 60 मीटर, 30 मीटर, 35 मीटर, 20 मीटर. तर एकंदरीत आपल्या गणितावरती किंवा आपल्या भूमितीवरती आधारित हा प्रश्न आहे. या प्रश्नाची सुद्धा तयारी तुम्ही सर्वजण करत असाल अशी अपेक्षा आहे. आता अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयासाठी भारती प्रकाशनाच्या वतीनं खास करून लक्षात घ्या, कारण या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न हे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचेच आहेत. आणि म्हणून भारती प्रकाशननं एक नवीन पुस्तक आता त्यांचं आलेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. ज्या पुस्तकामध्ये या प्रकारची प्रश्न तुम्हाला खूप सारी बघायला मिळतील. ते पुस्तक जरी तुम्ही व्यवस्थित सोडवलं, त्यातून वारंवार सोडवलं, तर त्याच्या साधर्म्यावरती आधारित प्रश्नांची मांडणी या 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये निश्चितच झालेली आपल्याला बघायला मिळते. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रगोपतार. हे पुढचा प्रश्न आहे 10वा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? ॲलन ह्यूम, लॉर्ड कर्झन, रॉबर्ट क्लाइव्ह यापैकी नाही अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे चौदार तळे सत्याग्रह कोणी केला? अतिशय सोपा प्रश्न. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? आता बघा, 2 प्रश्न हे तुम्हाला समाज सुधारक या घटकावरती होते. आणि आता पुढचा जो प्रश्न आला तो आहे निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोणी केली, कोण करतात? तर मग एकंदरीत राज्यघटना किंवा पंचायत राज याशी संबंधित असणारा हा प्रश्न इकडे दिसून येतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 13वा. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? तर एकंदरीत कायदे आणि त्याची स्थापना वर्ष हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे पोलीस भरतीच्या अनुषंगानं. एकंदरीत पेपरची क्वालिटी ज्याला आपण म्हणतो किंवा पेपरची खोली, डेप्थ ज्याला आपण म्हणतो, ती आता कुठेतरी तुमच्या लक्षात यायला तुम्हाला मदत होईल. फार महत्त्वाचा पेपर आहे. या पेपरकडे सर्वांनी गांभीर्याने बघा. मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देतोय. त्या लिंकमध्ये, त्या टेलिग्राम चॅनलच्या आपल्या ग्रुपमध्ये मी या पेपरची PDF टाकतोय. ज्यांना PDF हवी असेल त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलवरून ती घ्यायची आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. ओके. तर आता आपल्याकडे प्रश्न क्रमांक 14 इकडे स्क्रीनवरतीच उपलब्ध आहे. तर तो जो आहे तो एकंदरीत गणितावरचा आहे, अंकगणितावरचा किंवा बुद्धिमत्तेचे जे प्रश्न आहेत ते आता इकडे सुरू झालेले आपल्याला दिसतात. एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व 3 चाकी सायकली आहेत. त्यांचे हँडल्स मोजल्यास 40 भरतात, चाके मोजल्यास 104 होतात. तर त्यापैकी 2 चाकी व 3 चाकी सायकली अनुक्रमे किती? 24, 16, 18, 22, 22, 18, 16, 24. मी म्हणजे परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि सूचना देखील करू इच्छितो की भारती प्रकाशनचं जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे पुस्तक मी स्वतः बघितलेलं आहे. या पुस्तकामध्ये अतिशय म्हणजे या स्वरूपाचे प्रश्न फार सोप्या पद्धतीनं स्पष्टीकरणासह दिलेले आहेत. आता इथे फक्त आकडे बदलतील, परंतु त्या प्रश्नाचा पॅटर्न जो म्हणतो ना आपण, तो पॅटर्न जो आहे तो अगदी त्यात फार साम्य आहे. तर या स्वरूपाचे, या सायकलच्या स्वरूपाचे वगैरे अशा त्या घटकांना नावंसुद्धा त्या पुस्तकामध्ये दिली आहेत. फार उपयुक्त पुस्तक ठरेल तुमच्यासाठी. कमी वेळेमध्ये चांगली तयारी करण्यासाठी प्रत्येकानं घ्यावं असं ते पुस्तक आहे. तर त्याची सुद्धा माहिती किंवा ते पुस्तक तुम्ही कसं मिळवाल याची माहितीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर पुढचा प्रश्न आहे 5 × 9 = 54, 7 × 4 = 82, 9 × 8 किती? हा थोडासा ट्रिकी प्रश्न किंवा बुद्धिमत्तेची संबंधित असणारा प्रश्न. आता 9 × 5 म्हणजे आपल्याला माहिती आहे 45, पण इथं काय दिलंय 54. म्हणजे काय केलंय? उलटं केलंय. 4 पुढे घेतलाय, 5ला पुढे ठेवून 4 मागे घेतलाय, असं केलंय. मग आता 9 × 8 किती? आणि मग त्याचं उत्तर काय येईल कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही. पुढचा प्रश्न आहे आता पोलीस प्रशासनाशी संबंधित असणारा प्रश्न. कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल IRB ना गट क्रमांक काय आहे? लक्षात घ्या. तर हे जे पोलीस प्रशासनाशी संबंधित प्रश्न आहेत हे तुम्हाला सर्व प्रश्न पोलीस प्रशासन या घटकावरती विचारले गेलेले पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न विचारलेत तेच प्रश्न तुम्हाला 30,000 जंबो हे भारती प्रकाशनाचं खूप नावाजलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसून येईल, जसाच्या तसा तिथे तुम्हाला दिसून येईल. तर तिकडून तुम्ही ती माहिती मिळवू शकता. आणि
लक्षात घ्या, हा पेपर जो होता तो कोल्हापूर बँड्समनसाठीचा आहे आणि म्हणून इकडे कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बलाची माहिती विचारण्यात आलेली आहे. म्हणजे आपल्याला ट्रेंड काय लक्षात घ्यायचा आहे, ट्रेंड आपल्याला असा लक्षात घ्यायचा आहे की ज्या विभागाची किंवा जे आता 4 युनिट दिलेत, आता तुम्ही कोल्हापूरची देताय, मुंबईची देताय, नवी मुंबईची देताय, पुणेची देताय, पुणे सोलापूरची देताय, औरंगाबादची देताय, नागपूरची देताय, तर त्या विभागातलं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला अभ्यासायचं आहे. तर एकंदरीत तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे. तर कोल्हापूरचं आहे म्हणून खास कोल्हापूरची माहिती इकडे विचारलेली आहे. पुढे असे एकंदरीत बघा आता म्हणजे 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 प्रश्नापर्यंत तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्तेवरचे प्रश्न आहेत. 25वा प्रश्न हा खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही असा प्रश्न विचारला गेला आहे. म्हणजे परत एकदा ज्या जिल्ह्यात तुम्ही पेपर देत आहात त्या जिल्ह्याच्या माहितीवरती आधारित प्रश्न तुम्हाला विचारलेले दिसून येतील. तर फार महत्त्वाचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न अगदी तसाच आहे, कोल्हापूरचा हा पेपर होता म्हणून कोल्हापूरच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवरती हा विचारलेला प्रश्न आहे. पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो हा अतिशय सोपा प्रश्न, जे कोल्हापूर चे विद्यार्थी आहेत आणि ज्यांनी कोल्हापूरमध्येच अप्लाय केला आहे त्यांच्यासाठी तर हे प्रश्न फार सोपे असतात. परंतु जे दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन कोल्हापूरचा पेपर देत असतील त्यांनी कुठेतरी जिल्हा विशेष नावाचं जे पुस्तक आहेत किंवा ज्या जिल्हाचं तुम्ही परीक्षा देणार आहात त्या जिल्ह्याची एकंदरीत भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक माहिती काढून घेणं फार गरजेचं आहे. कारण ट्रेंडसुद्धा तोच आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे आपल्याला परत एकदा लक्षात येतंय की ज्या पारंपरिक प्रश्नपत्रिका होत्या म्हणजे 2018च्या आधीच्या ज्या प्रश्नपत्रिका होत्या पोलीस भरतीच्या, अगदी तोच ट्रेंड इथं कंटिन्यू झालेला आहे. म्हणजे मला तुम्हाला परत एकदा सांगण्याची इच्छा आहे की भारती प्रकाशनाचंच 500 जंबो हे पुस्तक आहे. या 500 जंबो पुस्तकामध्ये पोलीस भरतीच्या जुन्या प्रश्नपत्रिका अगदी 2004 पासून ते 2018 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका, एकंदरीत 500 प्रश्नपत्रिका तुम्हाला तिकडे मिळतात. तर हे 500 जंबो एकंदरीत तुम्हाला या पुस्तकातून या प्रश्नपत्रिकाचा ट्रेंड समजण्यास किंवा त्या प्रश्नांची माहिती कळण्यास किंवा ते प्रश्न पुनरावृत्ती होण्यावरती कसा परिणाम झालेला आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तर एक प्रश्नपत्रिका संच आपल्याकडे असणं फार गरजेचं असतं किंवा आपण त्याला म्हणतो की क्वेश्चन बँक. आता हा प्रश्न कसा आहे की आपल्याला प्रश्न विचारलेला असतो, 4 पर्याय दिलेले असतात, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा पद्धती आपण याला म्हणत असतो. आणि अशा वेळेस आपल्याकडे एक क्वेश्चन बँक असणं गरजेचं असतं आणि ही क्वेश्चन बँक देण्याचं काम तुम्हाला 500 जंबो या पुस्तकाच्या मार्फत होईल. त्याची देखील माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ही पुस्तकं भारती प्रकाशने तुम्ही कशी मिळवू शकाल याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिकडे तुम्ही चेक करू शकता. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. म्हणजे एकंदरीत काय सांगायचं आहे मला की पुढचा प्रश्न बघा काय की खालीलपैकी कोणता खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यात, कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूर. आता एकंदरीत 5-6 प्रश्न तरी किमान आपल्याला कोल्हापूरशी संबंधित आढळून आले. म्हणजे आता तुम्हाला लक्षात काय घ्यायचे, लक्षात ठेवा तुम्ही की आता तुम्ही समजा पुणे ग्रामीणला आहे किंवा मुंबईला आहे किंवा नवी मुंबईला आहे किंवा ठाण्याला तुम्ही अप्लाय केला, तुमचा पेपर तिकडचा होणार आहे युनिटनुसार. ओके, मग समजा पुण्यामध्ये शनिवारवाडा कोणी बांधला असा प्रश्न तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता आहे. म्हणजे पुण्याचं भौगोलिक वैशिष्ट्य, पुण्याचं सांस्कृतिक वैशिष्ट्य, पुण्याची लोकधारा काय आहे, इथलं घडलेलं काय काय आहे, इथला इतिहास काय आहे, हे सर्व तुम्हाला अभ्यासायचं आहे. कारण जुनाच ट्रेंड जो पोलीस भरतीचा होता तो कंटिन्यू सुद्धा 2021 मध्ये झालेला आहे. तर हे तुम्हाला इथं नोट डाऊन करून घ्यायचं आहे. पुढचा आत्ताच्या चालू घडामोडीवरती आधारित प्रश्न आलेला आहे, टोकियो ऑलिम्पिक 2020. लक्षात घ्या, ज्या टोकियो ऑलिम्पिक्सला आपण 2020 म्हणतोय, जरी त्या 2021 मध्ये झाल्या तरी आपण त्यांना 2020 म्हणतोय. तर त्यामध्ये भारताला खालीलपैकी कोणत्या खेळात पदक मिळाले नाही असा तो प्रश्न आलेला आहे. आणि म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की चालू घडामोडी आत्तापर्यंतच्या म्हणजे गेल्या 15 दिवसाखालच्या चालू घडामोडी आपल्याला अभ्यासायच्या आहेत, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे. अतिशय सोपे प्रश्न आहेत, खूप सोपे आहेत, काही अवघड नाही. एका दुसरा प्रश्न अवघड सोडला तर कुठलाही प्रश्न मला आतापर्यंत अवघड वाटलेला नाही. चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे. त्यानंतर चंद्रकांत मांढरे संग्रहालय कोठे आहे. आता हा नक्कीच कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित असणारा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिणामात मोजला जातो. सोपा प्रश्न आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते. अतिशय सोपाचा प्रश्न आहे. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात. आझाद हिंद सेनेचे अंदमान निकोबार बेटे जिंकून घेतले, त्यांना काय नावं दिली गेली. किती सोपा प्रश्न आहे, खूपदा विचारला गेला. पोलीस भरतीमध्ये फारदा रिपीटेड
म्हणजे लक्षात घ्या 30,000 जम्बोमध्ये रिपीटेड किंवा पुनरावृत्ती झालेले प्रश्न किंवा साधर्म्यावरती आधारित प्रश्न म्हणून एक प्रत्येक घटकाच्या आधी प्रश्न काढून दिलेत. त्यातले किती प्रश्न या प्रश्नपत्रिकेत दिसत आहेत बघा. पुढची हा सुद्धा बघा, बंगालची फाळणी कोणी केली, किती वेळा विचारला गेला आहे. म्हणजे ट्रेंड कुठेही बदललेला नाही आहे. आपल्या सर्वांना आनंदाची बातमी आहे. ज्यांनी कुणी भीती बाळगली होती की 2021चे पेपर कसे असतील, अवघड असतील, सोपे असतील, तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय की 2021चे पेपरसुद्धा सोपे आहेत. पोलीस भरती परीक्षेची पातळी लक्षात ठेवूनच त्यांना सेट केलेलं आहे. कुठेही आता मनामध्ये भीती असेल तर काढून टाका. आता अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि जे आपल्याला जमत नाही किंवा ज्यामध्ये आपल्याला थोडंसं पुढं यायचं आहे, मागं जायचं आहे, याचं कुठेतरी कॅल्क्युलेशन करा आणि त्या कॅल्क्युलेशनच्या आधारावरती नक्कीच तुम्ही या पोलीस भरतीमध्ये यश मिळवाल अशी मला खात्री आहे. आणि तुमचं जे खाकीचं स्वप्न आहे ते नक्कीच साकार होणार आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, किती खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा, शब्दाच्या जाती म्हणजे मराठीचे एकंदरीत प्रश्न एकंदरीत विचारले गेले. पुढे टोकियो ऑलिम्पिक फार महत्त्वाचं. टोकियो ऑलिम्पिकवरती प्रश्न विचारले जात आहेत, तर हे प्रत्येकाने नोट डाऊन करून महत्त्वाचं आहे कारण ऑलिम्पिक महत्त्वाचंच होतं. तर यामध्ये मीराबाई चानू म्हणजे आता लेटेस्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील आहेत. सोपा प्रश्न आहे, माहीत असणाऱ्यांनी कमेंट्स करा. यासाठी तुम्ही रोजच्या रोज न्यूज बघणं, रोजच्या रोज वर्तमानपत्र वाचणं. आता काही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती धीरज पाटील सरांची चालू घडामोडीची टोकियो ऑलिम्पिकची एक परफेक्ट नोट्स आहे, ती मी तुम्हाला देईल. तर ती नोट्ससुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी ती टाकतोय. खास त्यांनी टोकियो ऑलिम्पिक्सवरतीच ती नोट्स तयार केली आहे, ज्यामध्ये टोकियो ऑलिम्पिक्सच्या बाहेर त्या नोटच्या बाहेरचा प्रश्न येणारच नाही अशा पद्धतीची नोट्स आहे. ती नोट्स हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देतोय. ओके. परत गणिताचे प्रश्न सुरू होत आहेत. 25चा वर्ग किती, सोपा प्रश्न आहे बघा. त्यानंतर संख्यामालेवरती आधारित प्रश्न आहेत. त्यानंतर खालीलपैकी नाम समुदायवाचक नाही, खालीलपैकी कोणते नाम समुदायवाचक नाही अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. मी पत्र लिहीन या वाक्याचा काळ ओळखा, सोपे प्रश्न. मराठी व्याकरणाचे सुद्धा अगदी सोपे प्रश्न आहेत. त्यानंतर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळातील बिंदू म्हणजे परत असं शफल करतायत. मराठी झालं की परत अंकगणित बुद्धिमत्ता. ओके. तर हे लक्षात येते आपल्याला. आता हे देशांचे चलन हे सुद्धा तुम्हाला पोलीस भरतीसाठी फार महत्त्वाचं असतं. एन हे कोणत्या देशाचे चलन आहे विचारलं गेलं आहे. आपल्या मास्टर की या पुस्तकामध्ये भारतीय प्रकाशनाचं मास्टर की नावाचं गाईड आहे, त्यामध्ये प्रत्येक देशाचं चलन, त्याची राजधानी हे प्रश्न दिलेले आहेत. लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी पोलीस भरतीचीच पुस्तकं वाचा कारण त्याचा ट्रेंड तसा आहे. अगदी MPSCची पुस्तकं वाचण्याची गरज नाही. तुम्हाला हे कुठेही दिसणार नाही दुसऱ्या पुस्तकांमध्ये की त्या देशांचं चलन कुठे, पण पोलीस भरतीची जी खास करून पुस्तकं असतात त्यामध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसून येतील. तर हा सुद्धा मनातील संभ्रम आता काढून टाका. पुढे आहे जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे. अतिशय सोपे प्रश्न आहेत. भारताचे टिंबटिंब हे संरक्षण दलाचे सेना दलाचे प्रमुख असतात, हे सुद्धा सोपे प्रश्न आहेत. चालू घडामोडीची किंवा जे महत्त्वाची व्यक्ती आहेत, जे महत्त्वाच्या पदावरती आता कार्यरत आहेत ते व्यक्ती आपल्याला प्रत्येकाला करायचे आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये चालू घडामोडीच्या पुस्तकांमध्ये हे व्यक्ती तुम्हाला मिळतात. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात. सोपे प्रश्न म्हणजे रिपीटेड प्रश्न आहेत. ट्रेंड कुठेच बदललेला आपल्याला दिसत नाही आहे. एकही प्रश्न मला आत्तापर्यंत एका दुसरा सोडला तर अवघड वाटलेला नाही. आता आज चालू घडामोडीशी संबंधित प्रश्न, अदर पुनावाला कोणत्या कंपनीचे कार्यकारी अधिकारी आहेत. आता हे प्रत्येकाला माहीत असायला पाहिजे कारण आता लसीकरण, कोरोना या सगळ्या बाबीमध्ये अदर पुनावालांचं नाव फार पुढे होतं. मग सिरम इन्स्टिट्यूटचं नाव आलेलं होतं. मग अशा स्वरूपामध्ये चालू घडामोडीला आपल्याला जोडून घ्यायचं आहे. आता विज्ञानावरचे प्रश्नसुद्धा फार सोपे आहेत. बेरबेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो. किती सोपा प्रश्न आहे, कितीदा विचारला आहे पोलीस भरतीमध्ये. बघा तुम्ही 30,000 जम्बो पुस्तकात उघडून कितीदा हा बेरबेरी तुम्हाला दिसून येईल तिकडे. इन्सुलिन कोणत्या अवयवातून कोणत्या संप्रेरक अवयवातून निर्माण होतं. फार रिपीटेड आहे म्हणजे एकही प्रश्न. संदेश मी या प्रश्नपत्रिकेच्या विश्लेषण देऊ इच्छितो की पेपर सोपे आहेत. कुठेही मनामध्ये न्यूनगंड बाळगू नका आणि परीक्षेची तयारी ज्या पद्धतीने तुम्ही करताय त्याच पद्धतीने करा. वेगळं करण्याला काही आता वेळ नाही आपल्याकडे किंवा वेगळं करू देखील नका. जे करताय पारंपरिक तेच करा. फक्त जरा नाविन्यपूर्वक करा. चालू घडामोडी जरा लेटेस्टमधल्या करा. टोकियो ऑलिम्पिकवरती लक्ष द्या. तर अशा काही गोष्टी आता तुम्ही नोट्स काढून ठेवा आणि त्या गोष्टींवरती आपल्याला फोकस करायचा आहे. ते आता क्लिअर झाले. हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.